विजय ग्रंथ अध्याय 16. राम लक्ष्मणांचे सीतेच्या शोधार्थ दक्षिणेकडे जाणे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ गणपती रविशुक्र बृहस्पती श्रीराम विजय ग्रंथ प्राकृतवाणी प्रवर्तते. श्रोता वक्ता सावधाना भवन्तु. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याय नमः. श्रीरामकथा कथातिसुरस सकळ तीर्थाहुनी तीर्थविशेष. गंगे परिस निर्दोष निज भक्तांसी प्रिय होय. इह परत्र तीरे साचार रघुवीर चरित्र निर्मळ नीर. दाटला पूर्ण प्रेमपूर गर्जे थोर रामघोषे. गंगे माझी वाहे जीवन कथा सरिता ते जगज्जीवन. चित्तवृत्ती जळचरे पूर्ण माझी मग्न तळपती. तेथे घडी घडी हुड्डहुळे पाणी रामकथा निर्मळ अनुदिनी. ब्रह्मानंदे उचंबळोनी पुनीत करी त्रिभुवना. गंगे माझी बुडता मरावे येथे बुडी देता तरावे. हे विशेष कर्तृत्व स्वभावे गंगे होणी अधिक पै. रामकथा करिता श्रवण सकळी तीर्थी केले स्नान. ते फळ आले हाता पूर्ण विशेष जाण रामकथा. तर लेखक सांगतायत श्रीराम कथा जी आहे ती अतिशय गोड आणि रसाळ आहे म्हणे. आणि ती कशी आहे, सर्व तीर्थांहून जे काही तीर्थ आहे ही कथा आहे म्हणे. गंगेसारखी निर्दोष आहे की पाप जसं धुवून काढते गंगा त्याप्रमाणे ही कथा ऐकल्यावर आपल्याला आपले पाप धुवून जातात. आणि ती सर्वांना आवडती आहे म्हणे. आणि तिच्यामुळे इहलोक आणि परलोक हे जे काही दोन तीर आहेत ते दोघे तीर आपण उद्धरून जातो. आता गंगा ही नदी आहे म्हणे, पण त्या गंगेत जर आपण बुडायला लागलो तर आपण मरून जातो. पण ही कथा गंगा जी आहे, कथा सरिता आहे, तिच्यामध्ये जर आपण बुडलो किंवा ही कथा श्रवण केली तर आपण तरून जातो म्हणे. आणि ही कथा कशी आहे, निर्मळ कशी आहे, तर आपल्यामध्ये जी चित्तवृत्ती नावाची जलचरे आहेत, प्राणी आहेत, तर तिच्यामुळे काय होतं, पाणी सगळं डगूळ होऊन जातं म्हणे, गढूळ होऊन जातं पाणी. आणि ही रामकथा रोज ऐकल्याने आपल्यामध्ये ब्रह्मानंद उचंबळून येतो म्हणे. अशी ही गंगा आहे म्हणे. रामकथा म्हणजे एक प्रकारची गंगा आहे. रामकथा करिता श्रवण सकळी तीर्थी केले स्नान. ते फळ आले हाता पूर्ण विशेष जाण रामकथा. रामकथा ऐकल्याने सर्व तीर्थांचं स्नान केल्याचं जे पुण्य मिळतं ते फळ आपल्या हातात येतं म्हणे. विशेष जाण रामकथा ऐसी रघुवीर कथा पावन. वरी संत श्रोते सावधान तरी वक्त्याचा हर्षपूर्ण. गगना माझी नम समाये. आधीच रामकथा जी आहे ती पावन आहे म्हणे. आणि श्रोते जर हुशार असतील किंवा शांतचित्ताने ऐकणारे असतील तर श्रोत्याला पण आनंद होतो कथा सांगायला. 15वे अध्यायी कथा सुंदर. सीतेस घेऊन गेला दशवक्त्र. मृग वधोन राम सौमित्र. पंचवटीये परतले. तर जानकीला घेऊन रावण निघून गेलेला आहे आणि त्यानंतर त्या हरणाचा वध करून राम आणि लक्ष्मण येत आहेत पंचवटीमध्ये. त्यावेळेला मार्गी होती अपशकुन. चालता जड जाहले चरण. आश्रमात पाहती येऊन दिसे शून्य भणभणीत. जैसे प्राणावीन कलेवर की उदकावीन सरोवर. की नासिकावीन वक्त्र शोभिवंत दिसेना. ते जे येत होते तेव्हा त्यांचे पाय असे जड झालेले होते आश्रमात परत यायला. आणि येताना त्यांना अपशकुन होत होते रस्त्याने. आणि जेव्हा येऊन बघतात तेव्हा त्यांचा जो आश्रम होता, ती जी पर्णकुटिका होती तिच्यामध्ये बघितलं तर सगळं सुनं वाटत होतं, भणभणीत दिसत होतं, सीता नव्हती म्हणून. ज्याप्रमाणे एखादं झाड असतं आपलं एक
सरोवर असतं त्याच्यामध्ये पाणीच नाही त्याप्रमाणे, किंवा प्रेत पडलेले आहे आणि त्याच्यामध्ये प्राण नाही, त्याप्रमाणे ती पर्णकुटिका त्यांना दिसत होती. की दये वाचुनी फळावीन तरुवर, की सैन्यावीन नृपवर, की वंशी बुबुळावीन नयन, गुंफा शून्य दिसे तेवी. तर जसं दया आहे पण ज्ञान नाही आहे, किंवा प्रेम आहे प्रेम नाही आहे, कीर्तन करतो आहे पण मनामध्ये भावभक्ती नाही आहे त्याप्रमाणे, किंवा डोळे आहेत पण बुबुळच नाही आहे त्याप्रमाणे त्यांची जी गुहा होती, ती झोपडी होती, ती शून्य भासत होती त्यांना. ऋषीप्रती पुसावे वर्तमान, तव ते पळाले कुटुंबे घेऊन, दश दिशा दिसती शून्य, रघुनंदन गहिवरला. एखाद्या ऋषींना तरी विचारू बा की इथं सीता कुठे गेलेली म्हणून, पण तिथं एकसुद्धा ऋषी नव्हते आणि सगळे आपल्या आपल्या कुटुंबांना घेऊन पळून गेले होते जिकडे तिकडे. आणि हे बघून रामाला रडू यायला लागलेलं आहे. नेत्री चालिल्या अश्रुधारा, सीता कोठे सांग सौमित्रा, ऐसे बोलता नवपंकज नेत्रा, मूर्छना आली ते वेळी. आणि मग आणि बघितलं त्याने आणि विचारतोय लक्ष्मणाला, अरे सीता कुठे ते तरी सांग म्हणे, असं म्हणतो आणि राम लगेच मूर्छा येऊन खाली पडलेले आहेत. निचेष्टित पडे रघुनंदन, वारा घालित लक्ष्मण, नेत्रास लावणी जीवन, जगज्जीवन सावध केला. आणि मग बघितलं तर राम बेशुद्ध पडलेले आहेत आणि मग लक्ष्मण वारा घालतायत आणि डोळ्यांना पाणी लावतायत आणि त्यांना सावध करताय रामाला. देवादिदेव आत्मा राम, नीलग्रीव जपे ज्याचे नाम, त्यासी का जाहला मोहभ्रम, नवल परम हे वाटले. आणि लक्ष्मण पण विचार करायला लागला की हा जगदात्मा आहे, एवढा देवांचा देव आहे की ज्याचं शंकरसुद्धा ध्यान करता, असा हा राम हा मोहभ्रमात का अडकलेला आहे म्हणे. अंधकूपी बुडाला दिनकर, प्रळयाग्निस बाधी दिन शीतकर, कल्पवृक्ष दारोदार, मागेल भीक कासया, काळासी भूते झडपिती, मृगजळी बुडाला गभस्ती, म्हणती सीतेसाठी रघुपती, करी खंती नवल हे. तर एक वेळ अंधारामध्ये सूर्य बुडेल किंवा प्रलयाग्नी म्हणे, त्याला थंडी वाजेल का तर नाही त्याप्रमाणे, किंवा एखादं काळ आहे म्हणे, काळ त्याला भूत झडपतील, किंवा मृगजळ असतं त्या मृगजळामध्ये सूर्य बुडालेला आहे म्हणे, असं होऊ शकेल का म्हणे. तर हा एवढा राम हे असून तर हा नवल वाटतंय म्हणे मला की हा असा अजून एक असं कसं काय होऊ शकतं. तो पुराण पुरुष रघुनंदन, मायातीत शुद्ध चैतन्य, परी मायेचा अभिमान पूर्ण, मायामय लटिकाची, दावी वर्तोनी जगद्गुरु, करोणी माया रूप पसारू, ही जगी ओडंबरू, दावी रघुवीर, मायामय लटिकीचं. तर हा जो मायेचा विस्तार आहे, मोहमाया जे आहे म्हणे, हे सगळं हे खोटं करतोय म्हणे, हा याच्यावर मायेचा काही प्रभाव होऊ शकत नाही म्हणे, आणि याच्यावर मायेने कसं काय हे केलेलं आहे म्हणे. तर हा केवळ खोटेपणा आहे आणि भास आहे म्हणे सगळा, असं हे लक्ष्मण बघत होता रामाकडे. असो वसिष्ठे उपदेशिले ज्ञान, की सर्वद्रष्टा एक आपण, हा जगडंबर भास पूर्ण, मायामय लटिकाची. वसिष्ठांनी सांगितलेलं होतं म्हणे की हे सर्व जे काही वरवर भासतं ती सगळी माया असते म्हणे. ही जी सृष्टी आहे ती स्वप्नी माझी पतिव्रता, जैसे मरण देखे प्राणनाथा, परिसवेची जागी होता, सौभाग्य पाहता तैसेची, गटपुटता प्रतिबिंब, तैसेचे असे स्वयंभ, तरी अवतार लीला सीतावल्लभ, संपादोनी दावी तसे. तर हे काय म्हणे, हे सगळं स्वप्न आहे म्हणे एक प्रकारचं. जसं एखाद्या पतिव्रतेला स्वप्न पडतं की तिचा पती गेलेला आहे आणि ती सकाळी उठून बघते तर पती जिवंत बघते तर तिला हायसं वाटतं, त्याप्रमाणे हे सगळं खोटं आहे म्हणे. किंवा एखादं गटा फुटतो आहे आणि बघतो तर सगळं जसंची तसं त्याप्रमाणे राम सगळे लीला करतो आहे असं म्हणते. असं सौमित्री म्हणे रघुनाथ, भोवते वृक्ष आणि पर्वत, यासी पुसे सर्व यथार्थ, सीता शुद्धी ते सांगती. म्हणे आता उठला तो आणि राम विचारतोय लक्ष्मणाला की हे बाजूला वृक्ष पर्वत डोंगर जे काय आहेत त्यांना विचारा म्हणे सीता कुठे गेलेली आहे ते.
गिरिकंदर गिरिमाळ शोधित जात तमाल नीळ गोदातीरी निर्मळ शोधी सकळ सौमित्री वनोवनी राम धावत सीते सीते आळवीत कुरंग नयने भेट त्वरित शोके बहुत व्यापले बदक चातक राजहंस मयूर रावे साळ्या सरस तयांसी पुसे अयोध्यानाधीश कोठे डोळस जानकी. तर डोंगर झाडे पर्वत सगळ्यांना विचारायचा, नद्या नाले सगळ्यांना विचारत होता. आणि त्याचप्रमाणे राम इकडे तिकडे पळत पळत फिरत होते आणि सीते सीते असे मोठ्याने आवाज देत होते. आणि हरिणाक्षी म्हणजे कुरुंगनयने म्हणजे हरिणाच्या सारखे डोळे असणारी ती सीता, तिच्याविषयी शोक करत होते. त्याचप्रमाणे बदक चातक राजहंस मयूर पक्षी साळ्या रावे जे काय असतील सरस सगळ्यांना आवाज देऊन देऊन विचारत होते की माझी जानकी कुठे आहे. मृग शार्दूल सिंह उरग, आता प्राण्यांना नकुळ सुकर कस्तुरी मृग कोकिळा चक्रवाके भृंग सीतारंग पुसेतया, सगळ्या प्राण्यांना विचारत होते. शार्दूल सिंहाला उरगाला, नंतर मुंगुसाला विचारत होते, डुकरांना कस्तुरी मृग सगळ्यांनाच होते, कोकिळा चक्रवाक सगळ्यांना विचारत होते माझी सीता बघितली का असं. कोणी न देती उत्तर त्यावरी कोपला रघुवीर सौमित्र्या आणि धनुष्यशर छेदूनी कांतार सरवी. आणि मग कोणीच काही बोलत, कोणतेच पक्षी प्राणी उत्तर देत नव्हते. तेव्हा राम चिडलेले आहेत आणि लक्ष्मणाला सांगता की धनुष्य आण म्हणे लवकर, आता हे जे वन आहे म्हणे सर्व त्याचा नाश करून टाकतो, सर्व तोडून टाकतो म्हणे मी. सौमित्री म्हणे रघुनंदना हे केवी जाणती तुझी अंगना यावरी कोपरा जीवनयना सहसाही न करावा. सीता विरहे रघुनंदन भुलोनी बोले काय वचन लक्ष्मणासी पुसे तू कोण काय कारण येथे उभा. लक्ष्मण म्हणतोय म्हणे हे वनातले प्राणी आहेत म्हणे, यांना काय माहिती म्हणे तुझी पत्नी कुठे येते काय आहे, ते कसे काय सांगतील म्हणे. मग राम लक्ष्मणाला विचारतोय तू कोण आहे म्हणे, तू इथं का उभा आहे म्हणे. तेव्हा सौमित्री बोले वचन मी श्रीरामाचा बंधू पूर्ण मग बोले जे वेदवंद्य रघुनंदन राम तो कोण कोठील. मग हा लक्ष्मण सांगतोय मी रामाचा भाऊ आहे म्हणे. म्हणे मग हा राम कोण आहे म्हणे, असं राम लक्ष्मणालाच विचारता आहेत. भवकोदंड भंगिले थोर तोची राम समर धीर मग बोले सीतावर धनुष्य कोठे भंगिले जनकाच्या मंडपात धनुष्य भंगिले यथार्थ जनक कोणाचा कोण निश्चित सांग मज आताची. तर म्हणे कोण हा राम म्हणे ज्याने शिवाचं धनुष्य भंग केलं तो म्हणे, मग आणि ज्याने सीतेशी लग्न केलं तो म्हणे हा समीर रणधीर असा राम कोण आहे म्हणे. म्हणे हाच म्हणे ज्याने की धनुष्याचं भंग केलं सीतेशी लग्न केलं आणि स्वयंवर झालं बुवा असं. मग तो म्हणतो कोणतं धनुष्य भंग केलं. मग लक्ष्मण सांगतोय जनकाच्या मंडपात धनुष्य भंगिले यथार्थ जनक कोणाचा कोण निश्चित सांग मज आताची. कोण जनक कोणाच्या मंडपात काय केलं म्हणे असं मला आताच सांग म्हणे. जानकीचा जो पिता तो जनक जाण रघुनाथा आहा जानकी गुणसरिता मज आताची दावी रे. म्हणे जानकीचा जो पिता आहे तो जनक राजा म्हणे. हा म्हणे ती जानकी का म्हणे, आता मला ती दाखवा म्हणे असं म्हणायला लागला राम. सौमित्रीस म्हणे रघुवीर आमुचे कोठे ग्राम मंदिर येरू म्हणे अयोध्यापूर सेविले कांतार पित्राज्ञे. मग रघुवीर राम विचारताय त्याला आमचं गाव कोणतं आहे, कुठे काय आहे, अयोध्या कुठे आहे आणि इथंच का आलेले आहेत बुवा आपण. वना आलो कोण कोण उत्तर देत सुमित्रानंदन तुम्ही आम्ही सीता चिद्रत्न तिघे जण आलो वना. मग विचारतो आपलं गाव कोणतं काय ते, मग सांगतो म्हणे आपण अयोध्येचे आहोत आणि आपण पितृ आज्ञेने वनात आलेलो आहोत म्हणे. मग म्हणे वनातलं कोण कोण आलेले, तर म्हणे सीता मी आणि तुम्ही आपण तिघंच आलेलो आहेत म्हणे. मग परत राम विचारतोय तरी जानकी दावी त्वरित ऐसे बोले रघुनाथ भूमीवरी पडे मूर्छागत सौमित्री मग सावरी. आणि दाखवा म्हणा ती जानकी म्हणे.
असं म्हणून परत राम जमिनीवर बेशुद्ध पडलेले आहेत. आणि लक्ष्मण सावरतोय त्यांना. तो असता गेला दिनकर, रात्री माझे प्रकटे रोहिणीवर. राम म्हणे रे जाळीतो मित्र, अति तीव्र बहुत का. संध्याकाळ झाली, रात्र झाली आणि आकाशामध्ये चंद्र उगवलेला आहे. आणि राम म्हणतायत, अरे सूर्या म्हणे मला का चटका देतोय म्हणे, तू एवढा तीव्र का तापतोय म्हणे. मग बोले सुमित्रा सुत, स्वामी हा चंद्र नव्हे आदित्य, शीतळ किरण उष्ण वाटत, सीता विरहे करून या. मग लक्ष्मण म्हणतोय, हा सूर्य नाही म्हणे, हा तर चंद्र आहे म्हणे, आणि याचे शीतल किरण आहे ते तुम्हाला उष्ण वाटत आहे, कारण की जानकीच्या विरहामुळे. श्री रघुनाथ देवाधिदेव, दावी इत्यादी बहुत भाव, जो अजित स्वयमेव, उमाधव ध्याय जया. सीते सीते म्हणून हा देवांचा देव असून सुद्धा हे सर्व हे माया दाखवत होते म्हणे. सीते सीते म्हणून अलिंगित वृक्ष पाशान, तो तत्काळ ते उद्धरून, जाती बैसोन विमानी. सौमित्रीस म्हणे रघुनंदन, चला घेऊ अगस्त्याचे दर्शन, त्यासी सांगता वर्तमान, बुद्धी तो पूर्ण सांगेल. आणि मग सीते सीते म्हणून वृक्षांना आणि दगडांना आलिंगन देत होते राम. आणि त्यांना आलिंगन दिलं की ते ऋषी हे प्रत्येक ऋषी बनून विमानात बसून जायचे, उद्धरून जायचे आणि स्वर्गात निघून जायचे ते. मग त्यावेळेला सौमित्रा राम म्हणतोय, आता आपण अगस्ती ऋषींचं दर्शन घ्यायला जाऊ म्हणे, ते सांगतील म्हणे पुढे काय करायचं ते. अगस्त्याचे आश्रमापती, तत्काळ राम सौमित्री येती, तो द्वारपाळ जाऊन देती, उभे करीती तया ते. कलशोद्भवासी वर्तमान, सेवक सांगती जाऊन, तो सीता गेला घेऊन रावण. ऋषी सज्ञानी समजले, अंतरी विचारी मुनी, राम राज्य सांडोनी हिंदेवनी, हरविली जनकनंदिनी, शोके करुणी व्यापिला. श्री विरहित रघुनंदन, आता न घ्यावे त्याचे दर्शन, मग सेवकान हाती सांगून, पाठविले ते काळी. मग राम तिथं म्हणे, आता आपण अगस्ती ऋषींना शरण जाऊ म्हणे. आणि तिथं गेल्यानंतर ते त्यांचे जे द्वारपाल होते त्यांनी यांना अडवलेलं आहे. मग त्या सेवकांनी सांगितलं म्हणे, काय काम आहे म्हणे, आम्हाला अगस्ती ऋषींना भेटायचं आहे. मग अगस्तींनी विचार केलेला आहे की हा राम राज्य सोडून दिलं आणि वनामध्ये फिरतोय म्हणे, आणि यांनी जानकीसुद्धा हरवून टाकलेली म्हणे, आणि आता स्त्रीच्या विरहामध्ये घायाळ झालेला आहे, आता याचं दर्शन आपण घ्यायलाच नको म्हणे. असं म्हणून सेवकांच्या हाती निरोप पाठवलेला आहे की मी आता तुम्हाला भेटू शकत नाही. आजी दर्शन आहे तुम्हाते, मागोती जावे आलिया पंथे, हासे आले रघुत्तमाते, हृदय ऋषींचे जानोनी. परतोनी चालिला रघुवीर, परमक्रोधा विला सौमित्र, म्हणे निर्दय कठीण विप्र, जगदुद्धार परतविला. ज्योतिर्लिंग जाणून, लत्ता प्रहारे केले ताडन, कामधेनू आली आपण, तये डांगेवरी मारिली. कल्पवृक्षद्वारी उगवला, तो देखताची अभाग्ये उपाडिला. परिसा जानोनी गोफणीला, चिंतामणी घातला पायरीस. अमृत कुंभे दैवे लाधला, तो जानोनी बळेच उलंडिला. जगद्वंद घरासी आला, माघारा दवडीला समजोनी. आणि मग रामाने समजून घेतलं की हे काही आपल्याला दर्शन देणार नाही, आणि ते निघालेले तिथून. त्यावेळेला लक्ष्मणाला राग आलेला आहे. म्हणे हा ब्राह्मण किती निर्दयी आणि कठीण आहे म्हणे, क्रूर आहे म्हणे, की जगदुद्धार जो जगाचा उद्धार करणारा असा पतित पावन राम याच्या दाराशी आलेला आहे, आणि हा आम्हाला याला हाकलून देतोय म्हणे. किंवा ज्योतिर्लिंग आलेलं आहे म्हणे आणि ते लातेने लोटून द्यावं बाजूला त्याप्रमाणे. किंवा कामधेनू घराशी आलेली आहे आणि तिला कमरेवर लात मारून हाकलून दिलं त्याप्रमाणे. किंवा कल्पवृक्षदारी उगवलेला आहे आणि तो पाहिला आणि उपटून फेकून दिला त्याप्रमाणे. किंवा परीस सापडला आहे, त्याची गोफण केली आणि फेकून दिला त्याप्रमाणे. आणि चिंतामणी सापडला, तो पायरीमध्ये घालून दिला. किंवा अमृतकुंभ सापडलेला आहे, तो उकिरड्यावर नेऊन ओतून दिला त्याप्रमाणे. राम घराला आला म्हणे आणि त्यांनी माघारा पाठवून दिलेला म्हणे, असा लक्ष्मण म्हणतोय. मग बोले रघुनंदन, अगस्त्य ऋषी परमसज्ञान, तो सीतेवीन माझे दर्शन, सहसाही न घेची. मी निर्विकार निर्गुण, सीता सर्वांगी कारण, तिने मज जागे करून, सगुणत्वासी आणले. म्हणे राम आपला अगस्ती जो आहे तो
सज्ञान ऋषी आहे म्हणे. तर माझ्या एकट्याचं तो दर्शन घेणार नाही म्हणे, बरोबर सीतासुद्धा पाहिजे म्हणे. जिथं मी तिथं सीता, कारण तिनेच मला सगुणत्वाला आणलेलं आहे म्हणे. तिने निर्गुण पंचभूते त्रिगुण आणि तत्वे समजते. अवतार खेळे कौतुके बहुत कौतुके, दावी जना तेची तीच सगळ्यांना अवतारांचं कौतुक दाखवते म्हणे. मी अरूप अनाम निश्चिती, हे सर्व जाणे अगस्ती. तो ऋषी माझी केवळ गबसती, तपे ज्ञाने तेजस्वी जो. तर सगळ्या ऋषींमध्ये तो तेजस्वी असा आहे म्हणे, ज्ञानाने. असे ते ऋषी आहेत म्हणे. त्यांनी ओळखलेले म्हणे की मी सीता माझ्याबरोबर नाही आहे, म्हणून तो आपल्या दर्शनाला आलेला नाही म्हणे. मी अरूप अनाम निश्चिती, हे सर्व जाणे अगस्ती. तो ऋषीन माझी केवळ गबसती, तपे ज्ञाने तेजस्वी जो. असो श्रीराम जगजेठी, परतोनी आला पंचवटी. वृक्ष गुलमलता कवळी पोटी, सीता सीता म्हणून या. आणि मग ते परत आलेले आहेत पंचवटीमध्ये, आणि झाडं लता वेली सगळ्यांना कवटाळतायत राम. पंचवटीचा त्याग करून तत्काळ चालिला रघुनंदन. जैसे अहंदेव बुद्धी स्वांडून, योगी विचरे निरंजनी. की प्राण त्यागलिया काया जैसी, की कोप त्यागे जमदग्नी ऋषी. की संसार माया निश्चयसी, विरक्त त्यागी मनातुनी. ज्याप्रमाणे अहम देह बुद्धी जी असते ती सोडून योगी असतात ते जातात, त्यांची अहमपणा सोडून देतात ते, त्याप्रमाणे. किंवा प्राण सोडलेला आहे तर शरीर जसं पडलेलं आहे त्याप्रमाणे. किंवा जमदग्नी ऋषी आहे, त्यांचा जो संताप होता, कोप होता, तो त्यांनी सोडून दिला आहे, त्याप्रमाणे ही संसार माया जी आहे ती एखादा विरक्त ज्याप्रमाणे सोडून देतो त्याप्रमाणे राम चाललेले आहेत सोडून पंचवटीला. जीर्ण देह त्यागोनी उरग, की तपोधन करी कामत्याग. की पवित्र त्यागी कुमार्ग, श्रेष्ठ कर्म जाणून या. एखादा तप करणारा आहे तो काम क्रोध याचा सगळा त्याग करतो त्याप्रमाणे. किंवा एखादा कुमार्गी असतो, पवित्र असतो, तो कुमार्ग सोडतो त्याप्रमाणे. की परनिंदा सज्जन टाकीती, आत्मस्तुती सांडिजे संती. की अमंगळाची संगती, न धरिती श्रोती कदाही. की सज्जन असतात त्यांना परनिंदा जशी ते सोडून देतात की दुसऱ्याची निंदा करायची नाही. किंवा त्यांना आत्मस्तुती केलेली आवडत नाही, ते आत्मस्तुती सोडून देतात त्याप्रमाणे जे संत असतात ते. आणि ते अमंगळाची संगती सोडतात त्याप्रमाणे रामाने ते पंचवटी सोडलेली आहे. असे हे सगळे दृष्टांत दिलेले आहेत इथं. की संसार दुःखे दारुण, विवेकी त्यागी जैसे वमन. जैसी पंचवटी त्यागोन, राम लक्ष्मण चालले. त्याप्रमाणे चाललेले जसे संसारातले दुःख सर्व सोडून देतात, कोण विवेकी लोक असतात ते, त्याप्रमाणे हे चाललेले आहेत. तो मग देखे रघुनंदन, द्वादश हात लांब चरण. 4 हात रुंद पूर्ण, राक्षस पावले उमटली. त्याजवळी कुंकुमंडित जाण, सीतेचे उमटले दोन्ही चरण. मुक्ते विद्रुमे पडली गळोन, लक्ष्मण पाहे विस्मित. कमळिनी मित्र कुळभूषण, शोधित जात घोर विपिन. तो जटायू देखिला दुरोण, रक्ते करून बंबाळ. तर ते चाललेले असताना त्यांना 4 हात रुंद आणि 12 हात लांब असे पावलांच्या, राक्षसांच्या पावलांचे ठसे दिसलेले आहेत. आणि त्यांच्याजवळच कुंकुमाने, मंडित कुंकुमाचे भरलेले असे सीतेचे पावलं तिथं उमटलेले आहेत. आणि तिथे अलंकार पण तिथं होते. आणि हे बघून लक्ष्मणाला आश्चर्य वाटलेलं आहे. आणि राम आणि लक्ष्मण दोघंसुद्धा तिथं बघतायत. तर तिथं त्यांना जटायू पण दिसले. कसा दिसला तो? रक्तबंबाळ असा. की शुक फुलला बहुत, जैसा दुरोण आरक्त दिसत. तैसा जटायू पडला तेथ, रामस्मरण करिताची. की एखादा अग्नी जसा, म्हणजे विस्तवाचा जसा डोंगर, त्याप्रमाणे तो दिसला जटायू तिथं. आणि बघता येते तर रामनाम करीत तो तिथं पडलेला होता. की शुक फुलला बहुत, जैसा दुरोण आरक्त दिसत.
तैसा जटायू पडला तेथ राम स्मरण करिताची रघुनाथे भाते घेतले धनुष्य वेगी चढविले श्रीरामाशी ऐसे भासले की हा राक्षस बैसलासे भक्षोनिया जनकनंदिनी बैसलासे तृप्त होणी रक्तवाहातच हो कोडोनी पर्वती जैसा पाझर. रामाला वाटलं की हा एक कोणीतरी राक्षस बसलेला आहे आणि त्याने जानकीला खाल्लेलं आहे आणि तो आता इथं बसलेला आहे म्हणे. म्हणून रामाने धनुष्याला बाण लावलेला आहे. जवळ आला चाप पाणी तो रामा नामाची मधुर ध्वनी की रघुत्तमे ऐकोनी श्रवणी येती धावणी संप. मग जवळ येऊन बघता तर तो रामनामाचं त्याचा जप चाललेला होता. रामनामचं त्यांनी ऐकलं. जवळ याल तो डोळा उरलासे प्राण जटायू पडिला करीत स्मरण रघुनाथ तो भक्त देखोन हृदयी पूर्ण गहिवरला. राम जवळ आले आणि बघितलं तर त्याच्या फक्त डोळ्यात प्राण उरलेला होता आणि तरी त्याचा जप चालू होता राम राम असा. जटायूस पुढे घेऊन देख शोक करी अयोध्या नायक की एकुलते मरता बाळक माता तळमळे जापरी. जर एखाद्या बाईचं एकुलतं एक मुलगं बाळ मेलं तर तिला जितकं वाईट वाटेल त्याप्रमाणे राम शोक करत होते जटायूला पुढे घेऊन. की परममित्र बंधुरणी पडलिया वाटे जेवी हानी त्याच परी चाप पाणी हृदयी धरोणी विलपित. किंवा आपला आवडता भाऊ किंवा मित्र रणांगणात जर पडला तेव्हा किती दुःख होईल त्याप्रमाणे रामाला दुःख झालेलं होतं आणि त्याला हृदय कवटाळलं आणि जटायूला हृदयाला कवटाळून रडत होते. परमखेद करीत सौमित्र म्हणे जटायू भक्त आणि मित्र जो मित्र सारथियाचा पुत्र ऐसा पवित्र नाढळे. म्हणे हा खरंच मित्र पण आहे आणि भक्त पण आहे म्हणे. हा सूर्याचा जो सारथी अरुण आहे याचा हा पुत्र आहे म्हणे. ऐसा पवित्र ना आणि याच्यासारखा पवित्र कोणीच नाही म्हणे. जटायूस म्हणे रघुवीर बारे काय झाला समाचार तो मज सांगाणू मात्र जरी शक्ती असेल बोलावया. मग राम त्याला विचारतायत म्हणे बाबा सांग मला काय झालं ते. म्हणे जर तुझ्यामध्ये बोलण्याचं त्राण असतील तर मला सांग म्हणे. श्रीरामाचे कर्णयुगल हळूच जटायू सांगे ते वेळी रावणे सीता लंकेसी नेली म्या सोडविली होती येथे. आणि मग त्याने रामाच्या कानामध्ये हळूच सांगितलं की रावणाने सीता लंकेला नेलेली आहे म्हणे. मी तिला सोडवायचा प्रयत्न केला म्हणे. भोवते जो पाहे रघुनंदन तो अश्वसारथी आणि चंदन रावणाची वस्त्रे अलंकार पूर्ण होनी पडियेली चूर्ण होनी पडियेली. मग बघितलं रामाने इकडे तिकडे तर याचा जो रावणाचा रथ आणि घोडा सारथी सगळेच तिथं पडलेले होते आणि रावणाचे वस्त्रे अलंकार पण पडलेले होते तिथं चूर्ण होऊन पडलेले होते तिथं. जटायू पाहता जटायूचा पराक्रम पुढती गहिवरे रघुत्तम सीता शोकाहून परम शोक वाटे जटायूचा. आणि ते बघून रामाला सीतेपेक्षा सुद्धा जास्त दुःख वाटायला लागलं. म्हणजे सीता गेल्यानंतर सीतेचा शोक जेवढा आहे त्याच्यापेक्षा जास्त शोक वाटायला लागला रामाला. जटायू बोले वचन रघुपती तुझी घालोनी आन राक्षसे घेतला माझा प्राण पक्ष उपडोनी टाकले. म्हणे रामा तुझी शपथ मला घातली आणि माझा प्राण घेतला म्हणे. माझे दोन्ही पंख छाटून टाकले म्हणे त्याने. माझ्याने आता न बोलवे देख मनोनी पदी ठेविला मस्तक श्रीरामाचे नेत्रोदक अभिषेक करी जटायुते. आणि म्हणे आता माझ्याच्याने काही पुढे बोलवत नाही असं म्हटलं आणि रामाच्या पायावर डोकं ठेवून दिलेलं आहे. आणि हे बघितलं रामाच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. त्याच्यावर अश्रूंचा अभिषेक करायला लागले राम जसं काही. मग बोले रघुनंदन जटायू तुझं मी उठवीन मज तू सहाय्य होई पूर्ण दशरथा ऐसा सत्वर. म्हणे जसा दशरथ राजा मला राजा दशरथाने मदत केली असती त्याप्रमाणे तू पण आता मला सहाय्य कर म्हणे. मी तुला आता उठवतो म्हणे जिवंत करतो म्हणजे चांगलं करून टाकतो म्हणे. मग बोले अरुणनंदन ऐसे मज पुढे न ये मरण तुझे अंकावरी जाण सोडीन प्राण आताची. मग तो सांगायला लागला जटायू म्हणे अरे हे माझं भाग्य आहे की मी तुझ्या मांडीवर प्राण सोडतोय याच्यापेक्षा दुसरं मला काय पाहिजे म्हणे. असं सांगायला लागले ते.
आणि हे एवढं भाग्य सोडून म्हणे मला काही आता जिवंत राहायला नको म्हणे, मला आता तुझ्या मांडीवरच मरण येऊ दे म्हणे, असं रामाला जटायू सांगताय. जटायू विलोकी रामवदन, हृदय रेखिले तैसेची ध्यान, मुखे करीत नामस्मरण, चालल प्राण ते काळी. श्रीरामे तेव्हा हृदयी धरिला, तेथेच जटायूने प्राण सोडिला. ब्रह्मा हंस विमान घेऊन आला, वरी बैसविला जटायू ते. आणि म्हणे आणि मग रामाचं ध्यान, हृदयात रामाचं ध्यान केलं आणि चेहरा बघून घेतला रामाचा, आणि तोंडाने राम राम करत प्राण सोडून दिलेला आहे जटायूने. आणि त्यावेळेला ब्रह्मदेवांनी हंसाचं विमान पाठवून दिलेलं आहे जटायूला, आणि त्यात जटायू बसून वरती गेलेच याला स्वर्गाला. जटायूस म्हणे रघुनंदन, तुझं स्वर्गी भेटेल दशरथ जाण, त्यासे सीता नेली हे वर्तमान, सहसाही न सांगावे. आणि त्यावेळेला राम त्याला सांगतात जटायूला की तुला वरती गेल्यावर दशरथ भेटतील म्हणे, त्यांना सांगू नको म्हणे सीतेचं काय झालं ते असं. परमप्रतापी दशरथ पिता, कर्मभूमीस येईल मागुता, या लागी ही सांगावी हे न वार्ता, जाण तत्वता जटायो. माझा पिता जो आहे तो खूप हे म्हणे शूर आहे म्हणे, तो लगेच मागे परत येईल म्हणे युद्धासाठी, त्यामुळे तू सांगू नको म्हणे. मी रावणासी वधोन, पाठवीन स्वर्गभुवनी, मग तोची स्वयंमुखे करुणी, वृत्तांत सर्व सांगेल. मी जेव्हा रावणाचा वध करेल तेव्हा रावणच तिथं गेल्यावर, स्वर्गात गेल्यावर सगळी कथा दशरथाला सांगेल म्हणे, तर तू काही सांगू नको म्हणे, असं जटायूला सांगितलेलं आहे. असो जटायू स्वर्गास पावला, रघुनाथे तो पितृवे मानिला, दशरथे बंधू म्हणविला, शक्राची आयुद्ध काळे, या लागी जनक जामाते, पितृव मानिले जटायू ते, त्याचे निसंगे सीताकांते, पंचवटीत काळक्रमेला, घडी घडी येऊनी बैसे, श्रीराम त्यासी गोष्टी पुसे, जटायू भक्त विशेषे, रघुपतीचा आवडता. तर जेव्हा पंचवटीमध्ये राहत होते राम लक्ष्मण सीता, त्यावेळेला जटायू तिथे येत होता. त्यांनी दशरथाला इंद्राबरोबर जेव्हा युद्ध झालं त्यावेळेला त्यांनी सहाय्य केलं, म्हणून दशरथाने त्याला बंधू मानलेलं होतं, आणि तो रामाचा जास्त आवडता होता त्यामुळे. आणि त्या जटायूला राम काका म्हणून समजत होता, आणि मग तो येऊन सगळ्या गोष्टी सांगायचा, रामाशी गप्पा मारायचा तो जटायू. त्याची उत्तर क्रिया समस्त करिता झाला कौशल्यासुत, सौमित्रे काष्ठे मिळवून बहुत, अग्निदिधला तयासी, ऐसा भक्त करुणा कर, शरणांगता वज्रपंजर, पुढे चालिला राघवेंद्र, सीता सुंदर शोधावया. आणि मग अशा प्रकारे लक्ष्मणाने लाकडं गोळा करून आणले, आणि रामाने त्याची उत्तरक्रिया केलेली आहे, आणि जटायूचं दहन केलेलं आहे. आणि ते झाल्यानंतर ते परत पुढे सीता शोधायला निघालेले आहे दक्षिण दिशेला. दक्षिण पंथे दंडकारण्यात, जेथे जेथे राहिला रघुनाथ, शिवलिंग स्थापिले तेथ, बाणचिन्हांकित अद्यापी. आणि दंडकारण्यामध्ये जिथे जिथे राम राहिले त्या ठिकाणी शिवलिंगांची स्थापना केलेली आहेत, की ज्यांच्यावर बाणांचं सुद्धा चिन्ह आहेत म्हणे. मयूरगिरी परमगहन, तेथे आला अहिल्योद्धारण, हे सीते म्हणून, वृक्षपाशान आलिंगी, तो कैलासी वर्तले नवल, बैसला असता जाश्वनीळ, हाती घेऊनी जपमाळ, जपे कोमळ रामनाम. तर आणि तो चाललेला आहे ते शोधायला, सीता शोधायला, आणि वनामध्ये फिरतोय, झाडांना आणि वृक्षांना आलिंगन देतोय, आणि म्हणतोय हे सीते असं करत राम आणि लक्ष्मण चाललेत पुढे. आणि तिथं कैलासामध्ये शंकर आहेत, ते हातामध्ये जपमाळ घेऊन जप करतायत ते. जपे शमले हळाहळ, ते सहस्रनामाहुनी निर्मळ, चंद्रा परिस शीतळ, अमृताहुनी गोड पै, जे दिनकरा परिस तेजाळ, जे आकाशा परी विशाळ, जे सकळ आनंदाचे मूळ, नाम केवळ परब्रह्म. नामाचा महिमा असा आहे, सहस्र नामांहून सुद्धा ते निर्मळ आहे म्हणे, आणि चंद्रासारखं शीतळ आहे, असं अमृतासारखं गोड असतं नाम. रूप सगुण नाम निर्गुण, रूप मायामय आनंद घन, रूप झाके नाम पूर्ण,
अनंतयुगी ठसावे. रूप हे सगुण आहे, पण नाम हे निर्गुण आहे म्हणे. आणि रूप कसं मायामय रूप असतं, आनंदघन असतं. रूपाने नाम पूर्ण झाकलं जातं म्हणे, पण नाम हे कायम आपल्याबरोबर राहतं. रूप सवच नाम निर्वच, रूप क्षणिक नाम साच. नाम अर्थ सांगता उगेच, वेद तटस्थ राहिले. रूप आहे कसं सवच म्हणजे शब्दरूप आहे, आणि नाम कसं आहे वर्णन करता न येण्यासारखं आहे. असो ते नाम सर्वात सार, अखंड जपता कर्पूर गौर. तेथे हिमाद्री तनया जोडून कर, विनवी सादर शिवा ते. आणि हे नामाचा जप करत होते शंकरजी. त्यावेळेला पार्वती विचारते त्यांना, म्हणे स्वामी जपतप ज्ञान, कवनाचे करिता रात्रंदिन. कोण थोर असे तुम्हाहून, मज लागोनी सांगा ते. शिव म्हणे ऐक शुभ कल्याणी, सकळ गुण सरिते लावण्य खाणी. जो रविकुळ मुकुट दिव्यमणी, मी ध्यातो मणी तया ते. जो राक्षस कान वैश्वानर, जो भक्त हृदयार विंद भ्रमर. जो अज्ञान तमनाश कधी न कर, जो उदार श्रीराम. तर पार्वती विचारते म्हणे, तुम्ही एवढे जगामध्ये श्रेष्ठ असल्यावर तुम्ही कोणाचा जप करत बसतात? तेव्हा शंकरजी त्यांना सांगतायत म्हणे, जो सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे त्याचं मी, ज्यांनी वनामध्ये राक्षसांचा वध केलेला आहे, किंवा भक्तांच्या हृदयामध्ये राहणारा असा तो श्रीराम, किंवा अज्ञानरूपी अंधकाराचा जो नाश करतो असा त्रैलोक्याचा जो आधार आहे, आणि सर्व लीलेने सगुण रूप धारण केलेला आहे असा जो श्रीराम, याच्यामधला सूर्यवंशातला जो मुकुटमणी आहे तो असा राम, त्याचं मी ध्यान करतो म्हणे. जो त्रैलोक्य नगरस्तंभ विशाळ, जो निगमवल्लीचे पक्व फळ. जो जगदंकुर कंद निर्मळ, तो तमाळ नील श्रीराम. जो द्विपंचमुख दर्पहरण, जो भवगज दारण पंचानन. जो जनक जामाता मख पाळन, त्याचे ध्यान करीतो मी. जो दशरथाचं गर्वहरण करणारा असा तो राम, त्याचं ध्यान मी करतो म्हणे. ऐकता हा सिन्नली भवानी, तो राम हिंडत असेवनी. सीता सीता म्हणून वृक्षपाशान अलिंगित. रावणे नेली त्याची युवती, श्रीयोगे भ्रंशली ज्याची मती. त्याचे ध्यान अहोरात्री, तुम्ही करिता नवल हे. तेव्हा तिला ऐकून ते हसू आलं. अहो म्हणे, ज्याची पत्नी कोणीतरी पळवून नेलेली आहे, आणि स्त्रीच्या वियोगाने ज्याची मतिभ्रंश झालेली आहे म्हणे, असा तो राम म्हणे. आणि त्याचं तुम्ही तो सीता सीता म्हणून वृक्ष आणि पाषाण कवटाळतोयत म्हणे, त्याचं तुम्ही ध्यान करतात म्हणे. तिला हसू आलं. शिव म्हणे तो रघुवीर, लीलावतारी निर्विकार. वेद आणि भोगींद्र, नेनती पार जयाचा. तो पूर्ण ब्रह्मानंद निर्गुण, देवांची करावया सोडवन. सगुण लीलावेश पूर्ण, भक्तांलागी दावीत असे. मग शंकर सांगायला लागले म्हणे, ज्याची महिमा वेदांनासुद्धा आणि प्रत्यक्ष शेषसुद्धा वर्णन करू शकत नाही अशी त्याची लीला आहे म्हणे. तो पूर्णावतारी पूर्ण ब्रह्म आहे म्हणे. त्यांनी देवांची सोडवणूक करण्याकरता, रावणाच्या बंदीखान्यातून देवांची सोडवणूक करण्याकरता हे सगळं त्यांनी लीला केलेली आहे म्हणे, लीलावेश धारण केलेला आहे असा तो म्हणे. सर्व त्यांनी केलेलं आहे, हे सगळं हे भक्तांना दाखवण्याकरता करतोय म्हणे. विश्वरूप एक रघुवीर, जेवी एक सुवर्ण बहु अलंकार. की बहुत सदने एक अंबर, सीतावर व्यापक जैसा. जसं एक सोनं असतं, त्याचे भरपूर असे अलंकार होतात, किंवा एक खूप घरं असतात पण वरती एक आभाळ एकच असतं म्हणे, आकाश एकच असतं. त्याप्रमाणे हा राम आहे म्हणे. की बहुत लहर्या एक सागर, लोह एक शस्त्रे अपार. पट दिसते चित्रविचित्र, परितंतू सर्वत्र एकची. समुद्र एकच असतो पण लाटा भरपूर असतात म्हणे, त्याप्रमाणे. किंवा लोखंड एकच प्रकारचा असतो पण त्याच्यापासून किती शस्त्र बनतात म्हणे.
किंवा धाग्याचा प्रकार एकच असतो, पण त्याच्यामधून निरनिराळ्या प्रकारचे वस्त्र तयार होत असतात. बहुबिंदू एक जलधर, घृत एक कणिका अपार, की अनेक वाद्यात साचार, एकची नाद दुमदुमे. वाद्य बऱ्याच प्रकारचे असतात, पण त्याचा नाद सगळीकडे नाद एकाच प्रकारचा उमटत असतो म्हणे. काहीतरी वाजतंय बुवा असं. एक उर्वी बहुत वनस्पती, एक वेद बहुत श्रुती, की एकाच नभी झळकती, उड्डुंगणे जैशी अपार. पृथ्वी एकच आहे म्हणे, त्याच्यावर वनस्पती किती प्रकारच्या उगतात, किंवा वेद बऱ्याच प्रकारचे वेद असतात, त्याच्यामध्ये श्रुती किती असतात. तसं किंवा आभाळ हे एकच असतं, त्याच्यामध्ये चांदण्या तारका किती असतात. तैसा तैसा राम व्यापक तत्वता, मग बोले ही मनग दुहिता, तुम्ही एवढा महिमा वर्णिता, त्या रघुनाथा भुलवीन मी. ठीक आहे म्हणे, तिला ते काही पटलं नाही, शंकराचं बोलणं तिला मान्य झालं नाही. ती म्हणे ठीक आहे, तुम्ही एवढं त्यांचं वर्णन करताय ना म्हणे, मी आता बघा त्यांना कसं हे मोहात पाडून आणते म्हणे. मग जानकीचे धरुणी रूप धरुणी, रामासन्मुख आली भवानी, कांचनवर्णी सुहास्यवदनी, पद्मनयनी सुरेख, बोलता झळकती दंतपंक्ती, ते तेजन लोपे गगनक्षिती, पदरजे हिरे मोती, अतर्क्य गती तियेची, अंगीचा मकरंद पार, त्या सुवासे तृप्त कांतार, सुगंधासी वेदोनी समग्र, षटपद चक्रे धावती, विद्युत्प्राय पीतवसन, सर्वालंकारी मंडित पूर्ण, रागवती येते देखोन, मुख मुरडोनी चालिला. मग तिने जानकीसारखं रूप धारण केलेले आहे, सुवर्णासारखा रंग, आणि त्याच्यामध्ये डोळे एकदम कमळासारखे डोळे सुंदर, बोलताना तिचे दात असे चमकत होते की गगनामध्ये त्यांचं म्हणजे एवढे छान चमकत होते. नंतर तिच्या ज्या अंगीचा सुगंध येत होता तो वनामध्ये पसरलेला होता, आणि तिच्या त्या सुगंधाने भुंगे धावत येत होते, आणि तिचं जे वस्त्र होतं ते विजेसारखं चमचमीत होतं, आणि ती अशीच रामासमोर आलेली आहे पार्वती. पण राम तिच्याकडे बघतच नव्हता. रामाने तोंड फिरवून घेतलं तिला बघून. तिकडे न पाहेची सर्वथा, तव ते पुढे ये गजास्य माता, म्हणे स्वामी रघुनाथा, आले मी सीता पहा मज. तर गणपतीची आई अशी ती पुढे आलेली आहे, आणि रामाला म्हणते स्वामी मी सीता म्हणे, बघा माझ्याकडे, असं रामाला सांगते ती पार्वती. मागोती ती येसी टाकून, राम आलिंगी वृक्षपाशान, आश्चर्य करी लक्ष्मण, जानकी सुटून आली की. मग म्हणे आत्मा या रामा, विषकंठ हृदया पूर्ण ब्रह्मा, जानकी लागी पूर्ण कामा, आलिंगन द्यावे जी. लक्ष्मणाने बघितलं, अरे ही जानकी तर कशी काय आलेली दिसते म्हणे. रामाला म्हणतोय बघा बघा म्हणे, सीता आली म्हणे, तिला आलिंगन द्या म्हणे. हे झाडांना याला काय आवडतात म्हणे, तो कवटाळतायत म्हणे. व्याघ्राची कवेतून, पूर्व भागे वाचे कुरंगिनी, अयोध्यानाथ तुझी राणी, आली सुटोणी तैशेची. जशी वाघाच्या तावडीतून एखादी हरणी वाचून येते, त्याप्रमाणे तुझी राणीसुद्धा त्या राक्षसाच्या तावडीतून सुटून आलेली आहे असं वाटतंय म्हणे. सुरवर पाहती ते गगनी, म्हणती जानकी जवळी असोनी, तिकडे न पाहे मोक्षदानी, कोपमनी का धरिला. तर वरून देव पण बघत होते, त्यांनाही वाटत होते की जवळ जानकी आहे तरी हा राम का बरं तिच्याकडे बघत नाही, रामाला कसला राग आलेला आहे, असं देवसुद्धा गगनातून बघत होते, स्वर्गातून. सौमित्र म्हणे पद्मदलाक्षा, जगमोहना निर्विकल्प वृक्षा, सीतेसी आलिंगी सर्व साक्षा, पुरवी अपेक्षा तियेची. मग बोले रघुवीर, तुम्हासे नवे कापट्य विचार, हे अपर्णा देवी साचार, ठकवा वया आली आम्हा. मग लक्ष्मण सांगतोय तिला बघ म्हणे सीता आलेली आहे. तेव्हा राम सांगतो, अरे म्हणे तुला काय माहिती ही कोण येते म्हणे, ही अपर्णा आहे म्हणे, म्हणजे पार्वती आहे म्हणे, ही मला फसवायला आलेली आहे म्हणे, हिच्या मनातलं कपट मला कळालं आहे म्हणे. शिवासी करुणिया जे पण, ठकवावया आली आपण, तुम्हास नेनवे हे खूण, अंतर्ज्ञान न कळेची. तर ही शंकराशी पण लावून आलेली आहे म्हणे, मी जाते म्हणे त्याला रामाला फसवते असं म्हणून आलेली आहे म्हणे, तर तुला नाही माहिती, मला बरोबर कळालं आहे म्हणे, असं राम लक्ष्मणाला सांगताय.
कैलासींच्या खुणा समस्त, सौमित्रीसी सांगे रघुनाथ, स्कंदमाता जाहली तटस्थ, म्हणे हा अजित पूर्ण ब्रह्म, मग ते मूळपीठ नायिका, प्रकट रूप दावी अंबिका, विश्वजनकाची जनका, वर द्यावया पुढे आली. आणि मग तिला कळालं की हे खरंच पूर्ण ब्रह्म आहे म्हणे, हा राम काही साधा मनुष्य नाही आहे. आणि मग तिने आपलं मूळ रूप दाखवलेलं आहे आणि अंबिका स्वतः प्रकट झालेली आहे पार्वती रामासमोर. श्रीराम म्हणे, हो माते, ज्ञानगंगे हिमनग सुते, शिव आज्ञा मोडून येथे, किमर्थ केले आगमन, ऐसे बोलून कौशल्यासुत, सीते सीते म्हणून बाहत, तो वृक्ष पाषाण ओ देत, पाहे तटस्थ अंबिका. मग ती बघते, परत तिने रामाने विचारलं म्हणे, तू का आली म्हणे इथं, शंकराच्या आज्ञा मोडून तू इथं आलेली म्हणे, असं म्हटलं. आणि परत पुढे सीते सीते म्हणत चाललेले आहे आणि परत वृक्षांना दगडांना कवटाळायला लागले. आणि ती अंबिका बघतच होती, म्हणजे पार्वती बघतच होती रामाकडे. दुर्गा म्हणे रघुनंदना, भार्गवजिता शिवमणरंजना, नरवीर श्रेष्ठा आनंद सदना, जगद्वंद्या जगद्गुरु, तू निर्विकार ज्ञानघन, तरिका आलंगिसी वृक्षपाशान. श्रीराम म्हणे, हे वर्तमान, पूस जाओनी शिवा ते, तुझे अंतरी नाही विश्वास, नेनसी अध्यात्म ज्ञान लेश, मी का अलिंगितो वृक्षास, परमपुरुष शिवजाने. म्हणे अध्यात्मज्ञानाचा तुला कणही कळत नाही म्हणे, तू त्याची आज्ञा मोडून आलेली म्हणे, तर तू त्यालाच जाऊन विचार म्हणे, मी असं का करतोय ते म्हणे, वृक्षांना झाडांना आलिंगन का देतोय, तर तू मी नाही सांगणार, तर तूच जा म्हणे आणि विचार म्हणे. मग अंबिका बोले वचन, तुम्ही एक रूप दोघे जण, एक एकाची अंतर खूण, परस्परे जाणतसा आकाशाचे थोरपण, एकची जाणे प्रभंजन, की समीराचे सर्वत्र गमन, अंबर पूर्ण जाणतसे. म्हणे तुम्ही दोघे सारखेच म्हणे, शिव आणि राम म्हणे, तुम्ही दोघे सारखेच आहेत म्हणे, तर तुम्ही दोघांचे रूप काय आहे ते एकमेकाचे अंतरीचे तुम्हालाच माहिती आहे म्हणे. जसं आकाश केवढं मोठं आहे हे फक्त एक वाराच सांगू शकतो म्हणे, किंवा वारा किती मोठा वाहतो, कुठपर्यंत वाहतो हे फक्त आकाशालाच माहिती असतं, त्याप्रमाणे म्हणे तुम्ही दोघं आहात म्हणे, असं पार्वती रामाला सांगते. सर्व सोडून अभिमान, विरंची जनका तुझं मी शरण, का अलिंगिता वृक्षपाशान, सांगा खून एवढी. आणि मग ती रामाला शरण आलेली आहे आणि सांगते की का तुम्ही आलिंगन देता म्हणे झाडांना दगडांना, तेवढं मला सांगा म्हणे. मग अपर्णेचे हृदयपूर्ण, रामे प्रकटविले दिव्य ज्ञान, म्हणे आता वृक्षपाशान, पाहे निरखोनी कोण हे, सावध पाहे जो भवानी, तो ते महाऋषी बैसले ध्यानी, श्रीराम त्यांसी आलिंगोनी, कैवल्यपदा पाववी. आणि मग रामाने तिच्या हृदयामध्ये ज्ञान प्रकट केलं आणि सांगितलं, बघ म्हणे आता मी तुम्हाला विचारते ना की तू असं का करतो, झाडं वृक्षपाषाणांना का आलिंगन देतो. तर मग ती बघायला लागली, तर ती बघते आहे, तर ती ज्या ज्या झाडाला किंवा ज्या ज्या दगडांना राम हात लावत होते, कवटाळत होते, ते सगळे महाऋषी बसलेले होते ध्यानामध्ये, आणि त्यांना रामाने आलिंगन दिलं की ते स्वर्गात जात होते. सीतेचे करुणियामिस, उद्धरिले रामे तापस, मग म्हणे हा पुराण पुरुष, लीला वेश दावितसे. म्हणे सीतेचं फक्त निमित्त केलेलं आहे आणि हे ऋषीमुनी सगळे उद्धरतात म्हणे राम. असो अंबिकेचे पूजन, स्वये करी रविकुळभूषण, मग देवीने वरदान, रघुवीरास दिधले. आणि मग देवीचं त्यांनी पूजा केलेली आहे पार्वतीची. म्हणे राजीवाक्षा रघुनंदना, तू सत्वर वधशील दशानना, जानकी घेऊन निज सदना, अयोध्येसी येशील, अहो तेची ते रामवरदायिनी, अंबा तुळजा पुरवासिनी, रघुनाथ पुढे चालिला तेथुनी, दक्षिण पंथे शोधित. आणि मग तिथं ज्या ठिकाणी तिने पूजा केलेली आहे रामाने, तीच ही तुळजाभवानी म्हणे. जी देवी आहे ती पार्वती आहे, रामाने जिची पूजा केली ती. पुढे तो देखील कृष्णावेणी, दोष नुरे ज्यांचे स्मरणी, तिचे तटी कोदंड पाणी, क्षण एक बैसला, स्नान करावया रघुनंदन, कृष्णेत प्रवेशला जगन्मोहन, देखोन सखोल जीवन, जगज्जीवन बुडी देत. आणि मग
कृष्णावेणी नदीजवळ आलेले आहेत ते आणि तिथं थांबलेत राम लक्ष्मण. आणि मग रामाने आंघोळ करायची म्हणून कृष्णा नदीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि लक्ष्मण काठावर उभे आहे तिथं. विष्णुतनू कृष्णा साचार देखोनिया राजीव नेत्र क्षणे उदकमय जाहले शरीर कडे सौमित्र पाहत असे. आणि मग तिथं स्नान करावं म्हणून रामाने कृष्णा नदीमध्ये प्रवेश केलेला आहे. पण ती नदी जी होती ती विष्णूची म्हणजे विष्णूचं शरीर म्हणून ती कृष्णा नदी होती. तर तिच्यामध्ये राम उतरल्यावर रामाचं जे शरीर होतं ते सुद्धा उदकमय म्हणजे पाणी होऊन गेलं शरीराचं. आणि इकडे हे लक्ष्मण बघतोय. तनू जाहली उदकमय तव सौमित्री तेथे घाबरा होय घटका एक वाट पाहे म्हणे काय करू आता काय झाली मूर्ती सावळी कोठे गेली अनाथांची माऊली श्रीरामा तू जगाची सावली माझी केली का उपेक्षा. आणि मग लक्ष्मण बघतोय की राम पाण्यामध्ये विरघळून गेलेले आहेत. आता काय करावं म्हणून तो शोक करायला लागलेला आहे की माझा राम माझी आई कुठे गेलेली म्हणे असं म्हणून शोक करायला लागलेला आहे लक्ष्मण. सौमित्रे अंग घातले धरणी म्हणे रामा धाव धाव ये क्षणी तू माझी जनक जननी वनी मज सांडिले का राघवा मज तू बगलासी सांडिले मज घोर वनासी मी आता त्यागीन प्राणासी निश्चयेसी राघवेंद्रा जानकी माता उबगली तीही मज सो टाकोनी गेली रघुपती तुझी आशा धरली तू आही केली उपेक्षा. मग तो म्हणायला लागला तुम्हाला दोघांनाही माझा का उबग आला म्हणे. जानकीला माझा उबग आला तिने पण सोडून गेली म्हणे. तुलाही माझा कंटाळा आला का म्हणे. तू कुठे गेला म्हणे. तूच माझे आईबाप सर्व होता. आता ह्या वनामध्ये मी कुठे जाऊ काय करू असं म्हणून लक्ष्मण शोक करतोय. मग उठवणी सुमित्रासूत चहूकडे पाहे तटस्थ धनुष्यबाण करी घेत क्रोध अद्भुत नावरे पै म्हणे कृष्णे तुझ उगमापासुनी निर्जळ करीन यक्षणी बाण काढिला विचारुणी मुखी प्रळयाग्नी तया जयाचे आणोनी दे माझा रघुवीर नवमेघरंग राजीव नेत्र हे जानोनी अहिल्योद्धार निघे बाहेर ते काळी. आणि मग लक्ष्मण तिथून उठला. राग आलेला आहे त्याने हातात धनुष्य घेतलं आणि त्याला बाण लावला आणि सांगितलं कृष्णेला तू जर माझ्या रामाला जर आणलं नाही म्हणे तर तुला उगमापासून निर्जळ करून टाकेल म्हणे असं म्हटलं आणि धनुष्याला बाण लावलेला आहे. सौमित्र आणोनी दे माझा रघुवीर नवमेघरंग राजीव नेत्र हे जानोनी अहिल्योद्धार निघे बाहेर ते काळी. आणि मग बघितलं आणि त्या कृष्णेमधून राम बाहेर आलेले आहेत. सौमित्र चरणी लागला ते स्थळी शंकर स्थापिला बाहोक्षेत्र म्हणती तयाला पुढे चालिला रामचंद्र. तर ही ज्या ठिकाणी घडलेलं आहे त्या ठिकाणी एक शंकराची स्थापना केली आणि तिथं बाहोक्षेत्र हे नाव दिलेलं आहे. आणि तिथून पुढे परत चाललेले आहेत राम लक्ष्मण. 8 राक्षस रावणे पाठविले रामासी वधावया सत्वर वहिले कबंधाचे कवळे सापडले तेने ते गिळले क्षणार्धे त्या कबंधावधवेचेची कव्यात सापडले सौमित्री रघुनाथ सांचळ ऐकता कबंध पसरोनी हात आवरिले. तर चाललेले असताना तिथं एक कबंध नावाचा राक्षस होता. त्याचे 8 हात असे पसरलेले होते आणि त्याच्यामध्ये राम आणि लक्ष्मण सापडलेले आहेत. 12 योजने दोन्ही हस्त जैसे आड पडिले महापर्वत शिर उतरले हृदयात वज्राघाते करोनिया नाही तयासी चरण बैसला दोन्ही हस्त पसरून त्याचे कवेत राम लक्ष्मण अकस्मात सापडले. तर त्याचं जे शिर होतं ते हृदयात उतरलेलं होतं वज्राघात झाल्यामुळे त्याच्यावर. आणि नुसतं एखादा डोंगर पडलेला आहे त्याप्रमाणे तो हातपाय पसरून पडलेला होता. आणि त्यांच्या तावडीमध्ये त्या राक्षसाच्या तावडीत राम लक्ष्मण अचानक सापडले. बळ जानोनी अद्भुत धनुष्य सज्जोनी अयोध्यानाथ तीक्ष्ण शरे दोन्ही हात छेदोनी पाडले. आणि त्यांना कळालं की काहीतरी झालेलं आहे बा म्हणून त्यांनी ते बाण मारला आणि त्याचे हात तोडून टाकलेले आहेत रामाने. श्रीराम बाणे उद्धरला कबंध दिव्य देह पावला
श्री रघुपतीच्या चरणी लागला, उभा राहिला कर जोडून. तर तो कबंध नावाचा जो राक्षस होता तो उद्धरून गेला. त्याने रामाने बाण मारल्यामुळे त्याचा उद्धार झालेला आहे. मी धनुचे उदरी कश्यपसूत. आता तो त्याची कहाणी सांगतोय. मी धनुचे उदरी कश्यपसूत, मद्यपानी मदोन्मत्त, स्थूल शिरा ऋषी तपकरित, सेविले कांत कानन, त्यासी म्या हाक फोडून, भेडसावीला तपोघन, तेने ताप शापशस्त्रे करून, मज ताडिले ते काळी. तो म्हणे मी धनुच्या उदरी कश्यपसूत होतो म्हणे. आणि एक मी कसा होतो, मद्यपानी आणि मदोन्मत्त होतो म्हणे. तर स्थूलशिरा नावाचे जे ऋषी तप करत बसलेले होते त्यांच्याजवळ गेलो, मोठ्याने असा आरडाओरडा करून त्यांना भीती दाखवली म्हणे. तेव्हा त्या ऋषींनी मला शाप दिलेला होता म्हणे. म्हणे तू चांडाळ पापखाणी, कबंध होऊन पडेवनी, मग मी लागलो त्याचे चरणी, उत्शापवानी बोलिला. मग त्यांनी मला हा शाप दिले आहे म्हणे, तू वनात कबंध होऊन पडशील म्हणे. मग मी उत्शाप मागितला म्हणे त्याच्याकडे. आणि मग तो उत्शाप काय बोलला, दशरथ सुत दंडकारण्यात, दशमुख वधावया जाता सत्य, दशा तुझी उजळेल यथार्थ, धनुपुत्रा जानपा. तर जेव्हा दशरथ पुत्र म्हणजे राम जेव्हा वनवासात येईल तेव्हा तुला जो तेव्हा रावणाला मारायला जाईल त्यावेळेला तो तुझा उद्धार करेल म्हणे. इंद्रपद घ्यावयाशी जाण, मी जपत होतो बहुत दिन, वज्रधारे वज्र उचलवणे, मस्तकी माझे ताडिले, मस्तक उदरात उतरले, दोन्ही चरण छेदिले, पूर्वकर्म फळासे आले, कष्ट भोगिले भवस. मला इंद्रपद पाहिजे होतं म्हणे. ते इंद्रपद घेण्याचं मी सारखा मनात चिंतत होतो की मला इंद्रपद कधी मिळेल. पण इंद्राने वज्राचा आघात केल्यामुळे माझं मस्तक तुटलं आणि ते आतमध्ये पोटात शिरलं आणि पोटातून खाली गेलं आणि पाय पण कापले गेले म्हणे माझे. हे माझे मागच्या जन्मीचे कष्ट म्हणजे कष्ट भोग आहेत म्हणे, ते मला भोगावे लागत आहेत. जाहला माझा उद्धार, रामा पडिले माझे शरीर, यासी देवोनी वैश्वानर, भस्म करी आताची. तर आता माझा उद्धार झालेला आहे आणि मी आता माझं कष्ट संपलेले आहेत म्हणे. आणि हे जे माझं शरीर आहे ते पडलेलं आहे म्हणे, आता याला तू अग्नी देऊन टाक म्हणे, असं रामाला तो सांगतोय. काष्टे मिळवून सौमित्र, अग्नित घातिले कलेवर, मग तो पावणी पुण्य शरीर, विमानात बैसला. आणि मग लक्ष्मणाने लाकडं गोळा करून आणले आणि त्याचं पण दहन केलेलं आहे आणि विमानात बसून तो स्वर्गात गेलेला आहे तो कबंध. परिस झगटता जाण, होय सुवर्णा लोहाचे सुवर्ण, तैसा कबंध उद्धरोण, वैकुंठ गामा चालिला. शंखचक्रादी चिन्हांकित, चतुर्भुज विष्णुभक्त, कबंध उद्धरोणी यथार्थ, तोही जाहला तैसाचे. मग चाललेला आहे तो विमानात बसून कबंध. मग विमानी बैसोनी जाता, म्हणे अयोध्या प्रभू रघुनाथा, सुग्रीवासी मैत्री तत्वता, करी तू आता येथोनी. आणि विमानात बसल्यावर त्यांनी सांगितलेलं आहे म्हणे, रामा तू आता सुग्रीवासी मैत्री कर म्हणे. जगद्वंद्या जनकजा माता, जलद गात्रा जन्मरहिता, जलजनेत्रा जलजासनता, जनार्दना जगद्गुरु. तर हे कमलनेत्रा ब्रह्मदेवाचा पिता म्हणे, तर तू याच्याशी मैत्री कर म्हणे आता, असं सौम्य सुग्रीवाशी मैत्री करायला सांगतायत. असो नमस्कारुणी रघुत्तमा, कबंध पावला निजधामा, पुढे शबरीची आश्रमा, जगदात्मा येता झाला. मग तिथून नमस्कार करून तो स्वर्गात गेला आणि इकडे हे राम इकडे आलेले आहेत शबरीच्या आश्रमामध्ये. परम तपस्वी शबरी तप करिता झाली म्हातारी, तिच्या आश्रमी रावणारी राहता झाला दीनत्रय. तिने फळे मुळे आणून भावे अर्चिला रघुनंदन, म्हणे तप झाले संपूर्ण राजीव नयन देखला. तर ती इतकं तप करत होती, तप करता करता ती म्हातारी झाली, अशी ती शबरी होती. तिच्या आश्रमामध्ये राम आणि लक्ष्मण तीन रात्र राहिले म्हणे. शबरीसी उपदिशले ध्यान, ती तत्काळ गेली उद्धरोण, शरीर सांडोनी कैवल्य सदन, पावली पूर्ण तत्काळी. आणि मग रामाने तिला पण उपदेश केलेला आहे आणि तिचा पण उद्धार झालेला आहे. आणि त्याच वेळेला तिने शरीर सोडून दिलेलं आहे आणि ती पण स्वर्गात पोचले.
सौमित्रे म्हणे, पुराण पुरुषा जगदुद्धारा अयोध्याधीशा मज निज ज्ञाना सर्वेशा कृपा करोनी उपदेशी. मग रामगीता जे आत्मज्ञान सारा सार विचार निरूपण लक्ष्मणाप्रती सांगोन निसंशय तो केला. आणि मग लक्ष्मणाने ते बघितलं आणि लक्ष्मण म्हणतो रामाला की मला सुद्धा उपदेश करा म्हणे. मग त्यावेळेला गीता जी आहे, आत्मज्ञान किंवा सारासार विचार कसा करावा, काय जे काही ज्ञान असेल ते रामाने लक्ष्मणाला पण सांगितलेलं आहे. माईक जगदाभासपूर्ण सत्य शाश्वत रूप निर्वाण ते चिन्मय वस्तू आपण निज ज्ञान या नामे. तो माया मोह हे सगळं जगदेचा आभास आहे म्हणे सगळा. आणि शाश्वत रूप देवाचं जे रूप आहे शाश्वत तेच सत्य आहे म्हणे. असं हे सगळं त्यांनी उपदेश केलेला आहे. असो यावरी रघुपती आला हंपी विरूपाक्षा प्रती. पुढे पंपा सरोवरा निश्चिती विश्रांती स्थान शिवांचे. हंपी आणि विरूपाक्ष ह्या स्थानावर ते आलेले आहेत. दिव्यवल्ली दिव्यद्रुम सदा सफळ भेदित व्योम. तेथे स्फटिक गुहा उत्तम परम आरामस्थळ जे का. स्फटिक शिळेवरी श्रीराम बैसला तेव्हा घनश्याम. जेवी कैलासी द्यावया क्षेम बलाहक उतरला. आणि मग तिथं एक ह्या पंपा सरोवराजवळ तिथं आलेले एक तर स्फटिकासारखी एक शिळा होती, त्याच्यावर राम बसलेले आहेत. आणि मग तिथं बसल्यानंतर लक्ष्मण बसल्यानंतर रामाने लक्ष्मणाच्या मांडीवर डोकं ठेवलेलं आहे. सौमित्राचे मांडीवर शिर ठेवणी रावणारी. श्रमोनिया निद्रा करी निर्विकारी अजित तो. मग शेषशाही नारायण तोची राम इंदिरा रमण. सौमित्राचे अंकी शिर ठेवून त्याच परी शोभला. तर लक्ष्मणाच्या मांडीवर डोकं ठेवून राम झोपलेला आहे. तो जसा शेषाच्या आसनावर विष्णू झोपलेले आहेत त्याप्रमाणे तो वाटत होता म्हणे. असो ते समयी रघुनाथा चित्ती आठवे जनक दुहिता. श्वासोच्छ्वास जगतपिता घालोनी बोले ते समयी. आणि मग झोपल्यावर पण रामाला त्या प्रत्येक श्वासाचं हे करून श्वासामध्ये सीतेच आठवत होते. आणि त्यावेळेला ते बोलत आहेत, आहा जानकी मृगांकवदने गुणसरिते पद्मनयने सकळ लावण्य गुणनिधाने कधी भेटसी मजा आता. रामासी जाहला विरहज्वर तव कोकिळा वाहती सुस्वर. तयासी म्हणे त्रिभुवनेश्वर खुंटो स्वर सदा तुमचा. आणि मग राम सीतेचे आठवण काढत होते आणि विरहज्वर झालेला होता रामाला. आणि त्यावेळेला कोकिळा सुस्वर असं गायन करीत होती. आणि रामाने ते बघितलं आणि रामाला राग आलेला आहे. राम म्हणे तुझा स्वर कायमचा बंद होऊन जाऊ म्हणे, असा कोकिळेला शाप देऊन टाकला रामाने. ते वेळी तमाल निळा शरण आल्या सर्व कोकिळा. राम म्हणे वसंत काळा माझी शब्द फुटेल. आणि मग सर्व कोकिळा रामाला शरण आल्या, असं नका करू म्हणे. मग रामाने सांगितलं की ज्या वेळेला वसंत ऋतू सुरू होईल त्यावेळेला तुम्हाला शब्द फुटेल म्हणे. इतर वेळेला तुमचा आवाज बंद होऊन जाईल, म्हणून कोकिळांचा आवाज बंद असतो. मृग मृगीस म्हणे रघुनाथ तुम्ही संघटता पारधी वधिल. सत्य तव ती जाहली शरणांगत उच्छापदे ततयासी. आणि मग हरिण आणि हरिणी यांना दोघांना बघून रामाला राग येत होता की माझी पत्नी माझ्याजवळ नाही आहे आणि हे प्राणी सगळे आपापल्या पत्न्यांबरोबर फिरत आहेत. तर मृगाला आणि मृगीला म्हणजे हरणांना त्यांनी शाप दिला आहे, तुम्ही जर एकत्र राहाल म्हणे तर तुम्हाला पारधी नक्कीच मारेल म्हणे. मग तेव्हा ती शरण आले. तो तुम्हास रात्रीस वधिल सत्य वरकड दिवस तुम्हास मुक्त तव देखिली गजगजी. मग हरणांना सांगितले म्हणे तो पारधी तुम्हाला आता फक्त रात्रीच मारू शकेल म्हणे. आणि मग हे बघितल्यावर परत कोण दिसलं, गज आणि गजी, हत्ती आणि हत्तीन दिसले. काय बोल तयासी दोघांसी योग होता यथार्थ. गज पडेल मूर्छागत 7 दिवसपर्यंत अचेतन प्रेतापरी. आणि मग हत्तीनीला सांगितलं की माझी पत्नी इथं नाही आहे, तुम्ही इथं काय करतायत म्हणे. तर तुम्ही सुद्धा जर जवळ आले तर हत्ती जर तुझ्या जवळ आला तर तो मूर्छा पडेल, किती दिवस बेशुद्ध पडेल, किती दिवस 7 दिवसांपर्यंत प्रेतासारखा पडून राहील म्हणे. तवती आली शरण उच्छाप बोले राजीवनंदन जळात करिता मैथून मूर्छा नये सहसाई. मग ती हत्तीन शरण आली, असं नका करू म्हणे. मग उशाप दिला की तुम्ही फक्त पाण्यामध्ये मैथून करू शकता.
मयुरासी म्हणे रघुनायक. मग मोर आणि मोरणी आलेले होते तिथं. मयुरासी म्हणे रघुनायक, तुम्ही भारे नपुसक, तव ती शरण येती देख, काय बोले जगद्गुरु. मग मोर आणि मयुरी पण शरण आले आहेत त्यांना तर शापच दिला मोराला की तू नपुसक होऊन जाशील. नयनी जे अश्रू स्रवती, तेनेचे वाढेले तुमची संतती, चक्रवाकासी म्हणे रघुपती, सूर्योदयी भेट तुम्हा. आणि मग मोराला सांगितलं की तुझ्या डोळ्यातून जे अश्रू येतील त्याच्याने तुमची संतती वाढेल म्हणे. आणि चक्रवाकांना शाप दिलेला आहे की तुम्ही रात्रभर भेटू शकणार नाही, सूर्योदय ज्या वेळेला होईल तेव्हा तुमची भेट होईल. रात्री होय तुम्हास वियोग, तो दृष्टी देखे कागिनी काग, त्यासी म्हणे जन्मात संग, एकदाच तुम्हा संसारी. मग नंतर कावळा कावळे दिसले. मग त्यांना म्हटलं, त्यांचाही राग आले. त्यांना म्हणे तुमचा फक्त जन्मामध्ये एकदाच तुमचा संग होऊ शकेल म्हणजे संसारात येऊन. मी सीतेवन विभ्रमतो देख, तुम्ही भोगिता रतिसुख, या लागी दंड हा निशंक, तुम्हासी केला निर्धारे. मी सीतेसाठी भ्रमिष्ट झालेलो आहे म्हणे, मी वेड्यासारखा फिरतोय आणि तुम्ही तुमच्या बायकांबरोबर फिरतायत म्हणे, म्हणून तुम्हाला हीच शिक्षा योग्य आहे. सीता वियोगे रघुनाथ, म्हणे राक्षस येऊन बहुत, त्यांच्या स्त्रिया हरुणी समस्त, नेईनाथ सीते ऐशा, रतिचेष्टा मज समोर. म्हणे सीतेला जसं नेलेलं आहे तसं यांच्या पण बायकांना एखाद्या राक्षसाने पळवून न्यायला पाहिजे म्हणे. रतिचेष्टा मज समोर, का हो करीती वारंवार, माझी जानकी सुकुमार, मज नाही भेटली जो, इत्यादी भाव ते समयी, दावी जनकाचा जावाई, ज्याचे गुणास गणना नाही, कोटी वर्षे शोधता, असो ऋष्यमुख पर्वतावरुणी, वानर विलोकिती चापपानी, नळ नीळ जांबुवंत तरणी, कुमर पाहे सुग्रीव. आणि मग हे सर्व ऋष्यमुख पर्वतावरून जे 5 वानर होते ते बघत होते. नळ नीळ जांबुवंत कुमर सर्वे. आणि 5वा सुग्रीव आणि हनुमंत. कुमर म्हणजे सुग्रीव. आणि 5वा तो हनुमंत जो अवतरला उमाकांत, त्याचे जन्मकर्म अद्भुत, तृतीयाध्यायी वर्णिले. उमाकांत म्हणजे ज्याने शंकराने ज्याचा अवतार घेतलेला आहे असा तो मारुती. मारुती शंकराचंच एक रूप आहे, हे 3ऱ्या अध्यायामध्ये वर्णन झालेलं आहे. रामविजय ग्रंथराशी, हेची केवळ वाराणसी, रामकथा विश्वेश्वरासी, प्रिय म्हणून राहिला, कष्ट न होता अपार, यात्रेसी धावती मुमुक्षु नर, श्रवणी बैसती साजर, संसार कार्य टाकोनी, कष्ट न होता येथोनी अरण्यकांड संपले. आणि हे असं ही रामकथा जी आहे ती आता आपण ऐकलेली आहे. जसं ज्यांना इच्छा असते ते काशीला धावतात विश्वेश्वराच्या दर्शनासाठी, त्याप्रमाणे येथोनी अरण्यकांड संपले, पुढे किष्किंधा कांड आरंभिले, जैसे रत्नावनी रत्नागळे, वैराघरी निपजे. एखादं जसं खाणीमध्ये एक हिरा सापडला का दुसरा हिरा सापडतो, त्याप्रमाणे हे एक अध्याय जसं काही हिरे आहेत म्हणे. आता हे अरण्यकांड संपलेलं आहे आणि आता किष्किंधा कांड सुरू होणार आहे. याचे परीक्षक संतजन, जे ब्रह्मानंदे परिपूर्ण, श्रीधर तयांसी अनन्य शरण, अभंग अक्षय सर्वदा, स्वस्ती श्रीराम विजय ग्रंथ सुंदर, संमत वाल्मिकी नाटकधार, सदा परिसोत भक्त सुंदर, षोडशोऽध्याय गोडहा. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.